तर गावोगावी 3-3 हजार वृक्ष लावण्यासाठी दिले होते, परंतु याच्यामध्ये पण काही स्कॅम झालेला आहे. हे पहा, हे असे झाडे टाकून दिलेले आहेत. तर यांना काय म्हणावे, याच्यामध्ये पण स्कॅम करून घेतला. जिथे जागा नाही पुरलेली ना तिथे असे टाकून दिलेले आहेत झाडं. नमस्कार मंडळी, मी आनंद जाधव आणि स्वागत करतो आपण सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारने एक संकल्पना किंवा एक प्रोजेक्ट जारी केला होता की एका दिवसामध्ये 15 लाख वृक्षांचे वृक्षारोपण करणे. तर गावोगावी 3-3 हजार वृक्ष लावण्यासाठी दिले होते, परंतु याच्यामध्ये पण काही स्कॅम झालेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मी काय स्कॅम झालेला आहे. तर हे पहा, हे आहेत वृक्ष लावलेले, हे आहेत सर्व वृक्ष लावलेले. परंतु तुम्हाला वाटतंय का हे 3,000 झाडं असतील म्हणून झाडं आहेत वाटतं का? ह्याच्यामध्ये पण स्कॅम झाला आहे. तर हे बघा, जिथे जागा नाही पुरलेली ना तिथे असे टाकून दिलेले आहेत झाडं. हे झाड आहेत, याच्यामध्ये पण मोठा स्कॅम झालेला आहे, गावोगावी झालेला आहे. हे गाव जाऊ द्या, पण दुसऱ्या गावामध्ये तर फक्त 200 झाडं लावलेली असतील, तर 200 वृक्ष लावलेले असतील. तर हे आहे आपला स्कॅम. हे पहा, हे असे झाडे टाकून दिलेले आहेत. तर यांना काय म्हणावे, याच्यामध्ये पण स्कॅम करून घेतला. बिल